चला नेक्स्ट 68वा प्रश्न बघा. पुढे दिलेल्या चिन्हांच्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता चिन्हांचा गट येईल ते पर्यायातून निवडा. मग असा जेव्हा प्रश्न असतो ना तेव्हा काय करायचं, जेवढी चिन्ह आहेत ना त्यांची किती ती टोटल बघायचा आकडा आणि त्यांचे 5-5चे गट होतात ते, म्हणून 5-5चे गट करायचे. ठीक आहे. मग 5-5चे गट जर केले तर त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गटामध्ये 30 चिन्ह आली पाहिजेत. मग पहिल्या गटामध्ये कुठलं चिन्ह नाहीये, मग त्रिकोण कुठल्या पर्यायामध्ये आहे ते बघायचं. आता दोन्ही पर्यायामध्ये त्रिकोण आहे. मग दुसरा गट बघा, दुसऱ्या गटामध्ये कुठलं नाहीये चिन्ह, दुसऱ्या गटामध्ये सर्कल नाहीये. म्हणजे कुठला पर्याय बरोबर वाटते, पहिला का दुसरा? दुसरा वाटतोय. तरी पण बघा आता पहिल्यांदा त्रिकोण येईल, दुसऱ्यांदा वर्तुळ येईल, तिसऱ्यांदा काय येईल, मग कुठलं चिन्ह नाहीये, प्लस नाहीये. बरोबर. चौथ्या गटात प्लसच नाहीये आणि 5व्या गटात म्हणजे हा सगळा जो राहिलेली चिन्हांचा गट आहे तो कुठल्या पर्यायात आहे? कळलं? कसं आलं उत्तर, कळलं नक्की? हा नेक्स्ट 69वा प्रश्न आहे. पुढील संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. चुकीचं ओळखायचे ना, हा ओळखा. मग आता 117, 161, 207, 253, 299 सांगा. मग चला विचार करा, विचार करा. मी काय सांगितले, संख्यांचा प्रश्न आला काय काय बघायचं, बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार, सम, विषम, मूळ, संयुक्त, जोडमूळ, त्रिकोणी, चौरस संख्या, वर्ग, घन, वर्ग आणि घन पाड्यातल्या संख्या. बस एवढंच असतंय. मग आता लावा बरं लॉजिक तुम्ही, कुठली संख्या चुकीची असेल आता याच्यातली. समर्थ उत्तर काढायचे, सांग पटकन विचार करून. 117, 161, 207, 253, 299. थोडा तरी विचार करा, प्रयत्न करा. प्रयत्नांती परमेश्वर. निवांत बसलं तर काय होणार नाही. बघा कुणाला आलंय, कसा काढला फरक? 117 वजा 161 त्यामध्ये 44 फरक आहे. बर. 161 व 207 मध्ये 46 फरक आहे. 207 व 253 यांच्यामध्ये 46 फरक आहे. 253 व 290 यांच्यामध्ये 46 फरक आहे. 217 का फरक का वेगळे येते? कितीचा आला? 44. सगळ्यांमध्ये कितीचा आहे? केली का वजाबाकी? करून बघितली का तुम्ही? करा बरं, सगळ्यांनी येते का बघा त्याचं उत्तर बरोबर आहे का. पटपट. 299 वजा 253 करायचं, उलट जायचं वजाबाकी करत. 299 मधून 253 कितीचा फरक आला? 253 मधून 207 गेले कितीचा फरक आला? 207 मधून 161 गेले कितीचा फरक आला? तेवढाच फरक पुढे येतो का बघायचं. ज्याच्यामध्ये फरक येत नाही ती संख्या वेगळी. पटपट. समर्थांनी सांगितलेलं उत्तर चेक करा बरोबर आहे का. मॅडम बरोबर आहे. बरोबर आहे. करेक्ट. छान. व्हेरी गुड. चला 17वा प्रश्न वाचा.
या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. परत संख्यांचा प्रश्न आलाय पुन्हा एकदा वाचा संख्या. 174, चला आता संख्या सोडवा. चुकीचं पद ओळखा. बघूया जमते का. बघा 170 आणि 178 मध्ये कितीनं संख्या वाढली. 8 परत 178 आणि 194 मध्ये कितीनं वाढली चेक करा. म्हणजे एकदा 8 वाढली एकदा 16 वाढली. परत 194 आणि 206 मध्ये किती आलं बघा. कितीनं वाढली 12. मॅडम अरे 194 पेक्षा 206 कितीनं वाढले. नीट तुम्ही करा की बेरीज वजाबाकी. चुकताय तुम्ही. थोडी जरी चूक झाली तर संख्यांचं उत्तर येत नाही योग्य. 194 कितीनं वाढले 12 12 वाढले. पुढे 206 आणि 218 कितीनं वाढले बघा. कितीनं वाढले 12. पण पहिली संख्या जी आहे ना आपली पहिली संख्या ती 8 वाढली. परत दुसरी संख्या 16 वाढली. मग तिसरी संख्या 12. 194 आणि 206 किती होते 12 वाढली. पण तिथं कितीनं वाढायला पाहिजे होती. 194च्या पुढची संख्या कितीनं वाढायला पाहिजे होती. जर 8 16 8 16 असाच जर क्रम चालू ठेवला तर कितीनं वाढायला पाहिजे होती ती संख्या. 194च्या पुढची पहिली संख्या 8 दुसरी संख्या 16 मग तिसरी संख्या पण 8नच वाढायला पाहिजे होती. तो क्रम चालू केला त्यांनी. +8 +16 +8 +16. पण ती संख्या 8 वाढली नाही. कितीनं वाढली 12 वाढली. म्हणून ती संख्या चुकीची आहे. आणि परत 216 कितीनं वाढली बघा बरं. 218ला 218 पेक्षा 206 मध्ये जर किती मिळाल्यावर 218 आले 12च म्हणाले बाई पोरं. अरे 218 आहे की नाही. 218 वजा 206 8तून 6 गेले किती राहिले 2 राहिले 12. बरोबर आहे. म्हणजे आपला जो क्रम आहे तो जर आपण 194 मध्ये जर 8 मिसळले असते 194 मध्ये जर 8 मिसळले तर किती उत्तर यायला पाहिजे. 194 अधिक 8 करा 202 यायला पाहिजे. पण तिथं किती आले 206 आले. मग आता 202 मध्ये जर आपण 16 मिसळले तर किती उत्तर येते बघा बरं. 218. मग म्हणून काय म्हटलंय तिथं की 202 यायच्या जागी 206 आले. कळालं का. आणि 202 मध्ये जर पुढचा क्रम जर चालू ठेवला आपण 8 16 8 16 तर बरोबर उत्तर येते 4. मग चुकलं कुठलं 4 कसं चुकल. तिसरी संख्या चेक करा रे. तिसरी पहिली संख्या 8 वाढली. 170 पेक्षा 178 कितीनं वाढली 8 वाढली. परत 178 194 पेक्षा 94 कितीनं वाढली. मग हा 8 16चा क्रम लक्षात ठेवा. मग परत आता 8 16 नंतर कुठला क्रम येईल 8च. म्हणजे 194 मध्ये 8 मिसळल्यावर कोणती संख्या यायला पाहिजे होती. पण किती आली 206. म्हणून ते चुकले. मग 202 यायला पाहिजे होते. मग 202 मध्ये आता पुढे किती मिसळायचे 8 16 8 16चा क्रम लक्षात ठेवा की. किती मिसळायचे मिसळा 202 मध्ये 16 मिसळा 218. आता कळलं का कुठली संख्या चुकीची आली 206. कळलं. म्हणून ते चुकीचं पद आहे. नेक्स्ट 71वा प्रश्न बघा.
सीमा रीमापेक्षा 7 वर्षांनी मोठी आहे. कोण कुणापेक्षा मोठं आहे ते लक्षात ठेवायचं. सीमा 7 वर्षांनी मोठी आहे. दोघींच्या आजच्या वयाची बेरीज 53 वर्ष असल्यास सीमाचे 6 वर्षांनंतरचे वय किती वर्ष असेल? ती 36 वर्ष, 30 वर्ष, 29 वर्ष, 34 वर्ष. आता वयाचा प्रश्न सोडवताना कच्चं काम करणं अत्यंत गरजेचं आहे. मग सगळ्यांनी लिहा वहीवर. सीमाचं वय अधिक रीमाचं वय म्हणजे किती सांगितले त्यांनी मिळून दोघींचं वय किती? लिहा तिथं. सीमाचं वय प्लस रीमाचे वय बरोबर 53 वर्ष असं लिहा तिथं. इथपर्यंत कळलं? आता पुढं एक मुद्दा दिलता की सीमा रीमापेक्षा 7 वर्षांनी मोठी आहे. किती वर्षांनी मोठी आहे? 7 वर्षांनी. मग आता खाली काय लिहिणार? रीमाचं स्वतःचं वय, रीमाचे वय अधिक किती येणार? रीमाचं वय प्लस 7 येणार. का? कारण सीमा तिच्यापेक्षा किती वर्षांनी मोठी आहे? 7 वर्षांनी. मग ते पण लिहायचं. रीमाचं वय अधिक रीमाचे वय अधिक 7 असं दोनदा लिहायचं. रीमाचे वय अधिक 7 मिळून किती बेरीज आली? मग दोघींच्या वयांची बेरीज किती दिली? 53. ते पुढं लिहायचं. बरोबर 53 वर्ष असं लिहायचं पुढं. बरोबर 53 वर्ष. मग आता हे सोडवायचं. रीमाचं वय अधिक रीमाचं वय म्हणजे दोनदा आलं. म्हणजेच काय? रीमाच्या वयाची दुप्पट झाली. काय झाली? मग खाली लिहा. रीमाच्या वयाची दुप्पट. रीमाच्या वयाची दुप्पट अधिक 7. कोण आहे अधिक 7? हे कुणाचं आहे? सीमा. बरोबर किती? 53 वर्ष. असं गणित सोडवायचं आपल्याला कच्चं काम करून. मग आता हे प्लस 7 आहेत ना इकडचे, बरोबर चिन्हाच्या अलीकडचे प्लस 7. ते पलीकडे गेल्यावर काय होतील? वजा 7. कुणामधून? हा. मग लिहा तिथं. रीमाच्या वयाची दुप्पट. रीमाच्या वयाची दुप्पट बरोबर 53 वजा 7. किती आले रे 53 वजा 7? 45. काय वजा बाक्या करताय गो? मला काय कळलं नाही तुमचं. ती 45 म्हणती. हिथंच गणित चुकतं आपलं. हातचा घ्यायचा जरी विसरला तर आयुष्यात उत्तर बरोबर येणार नाही. 100% उत्तर चुकणारच. 46 वर्ष. किती आलं? 46 वर्ष. मग रीमाच्या वयाची दुप्पट म्हणजेच आता काय रे? त्या 46ला काय करावं लागल? रीमाचं वय काढायला. दुप्पट म्हणल्यावर 2 ना. मग रीमाचं वय बरोबर इकडचे 2. इकडं गुणिलेचं काय होईल पुन्हा? 46 भागिले 2. इकडं दुप्पट ना. पट म्हणजे गुणाकार. मग बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यावर काय होईल? भागिले होईल. मग 46 भागिले 2 करा. उत्तर सांगा किती आलं? 23 वर्ष. किती आलं? 23 वर्ष. हे कुणाचं वय आलं? रीमाचं वय आलं. मग आपल्याला काय म्हणलं होतं? सीमाचं आजचं वय किती झालं मग? 30. येस. 23 पेक्षा 7 वर्षांनी मोठी. कोण? सीमा. मग सीमाचं आजचं वय कसं काढणार? 23 अधिक 7. लिहा तिथं. सीमाचं आजचं वय बरोबर 23 अधिक 7 म्हणजेच तिचं वय आलं 30 वर्ष. मग आपल्याला प्रश्न काय विचारलाय बाळांनो? 6 वर्षांनी. 6 वर्षांनंतर तिचं वय किती? म्हणजे आता काय करावं लागेल त्या 30 मध्ये? 6 मिसळा. मग 30 अधिक 6 किती वर्ष आलं? कळालं का कसं आलं? किती जणांना कळलं? व्हेरी गुड.